नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहणार आहोत की राधाबाईंनी अशोक मामांना म्हणतात की भाऊजी, भगवानानं तुम्हाला एवढं लेकराबाळाने भरलेलं घर दिले. मला मनापासून वाटतं की या घराला कोणाची नजर नाही लागली पाहिजे. अशोक मामा म्हणतात, काही नजर वगैरे लागत नाही कोणाची. राधाबाईंनी म्हणतात, लागली ना. एवढ्या साजऱ्या या घरामध्ये माझ्या माणसाचे कानच गेले. तो वरचा आहे ना, तो माझ्या माणसाचे कानच घेऊन गेला. काहीच ऐकू येत नाही. अशोक मामा म्हणतात, डॉक्टरकडे गेला होतात. राधाबाईंनी किशाभाऊंना मोठ्या आवाजातच म्हणतात की ऐकलं का भाऊजी काय म्हणतात ते, डॉक्टरकडे गेलेले का? तर आता अशोक मामा चिडूनच म्हणतात, मी त्यांना नाही विचारते, मी तुम्हाला विचारतोय. राधाबाईंनी म्हणतात, हो गेलो होतो, डॉक्टर म्हणाले ऑपरेशन करायला लागतंय. तर अशोक मामा म्हणतात, करून टाका मग लवकर. राधाबाईंनी म्हणतात, 50,000. आता हे ऐकून अशोक मामा शॉक होतात आणि म्हणतात, 50,000? राधाबाईंनी म्हणतात की ऑपरेशनची फी 50,000 म्हणाले डॉक्टर. असं म्हणून आता राधाबाईंनी उठतात, पदर पसरतात आणि त्यांचं रडगाणं चालू करत म्हणतात की हे बघा भाऊजी, आत्तापर्यंत तुम्ही आम्हाला खूप मदत केली. आता ही शेवटची मदत. यापुढं मी तुमच्याकडे कोणतीही मदत मागणार नाही. माझ्यासाठी नाही तर वेणूबाईंसाठी तरी आम्हाला एवढी मदत करा. माझ्या माणसाला कान भेटले पाहिजे. पदर पसरते हे बघा, नाही म्हणू नका. असं म्हणत राधाबाईंनी लिटरली आता अशोक मामांकडे भीक मागतात. अशोक मामा मात्र यावरती काही एक बोलत नाही. तितक्यात आता सीन चेंज होतो. त्यानंतर आता इरा ईशान दोघंजणं बाहेर चाललेली असतात. तितक्यात त्यांना अनिश भेटतो. ईशान म्हणतो, अरे अनिश काका, आमचा खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. अनिश थोडा हसतो आणि प्रेमाने विचारतो की मोठा प्रॉब्लेम कसला रे? इरा म्हणते, आम्ही फन फेअरला काय करायचं ना हे फिक्स केलंय. अनिश म्हणतो, रिअली काय करणार आहात? इरा म्हणते की मी डिफरंट फ्रेजेस लिहिणार आहेत, म्हणजे म्हणी लिहिणार आहेत मस्त अक्षरामध्ये. ईशान म्हणतो, आणि मी कार्टून अँड स्केचेस काढणार आहे आणि ते विकणार आहे. अनिश म्हणतो, वाव इंटरेस्टिंग. ईशान म्हणतो की अर्जुन काकाने आयडिया दिली, मस्त आहे ना. आणि तो आम्हाला असं पण म्हणाला की तो आम्हाला स्केच काढायला मदत करेल. इरा म्हणते की हो, आणि तो संयमी ताईला मदत करणारच आहे ना कुकिंग मेकिंगसाठी. आता अर्जुनचं नाव ऐकताच अनिश फार रागवतो आणि मोठ्यानेच म्हणतो की घ्या, सगळ्यांनीच अर्जुनची मदत घ्या. काय करायचा ना तो गोंधळ घाला एकदाचा. असं म्हणत रागातच अनिश तिथून निघून जातो. आता बिचारे इरा ईशानला कळतच नाही की नक्की अनिश काकाला झालं तरी काय. त्यानंतर आता इकडे अनिश हा अर्जुनच्या हॉटेलवरती जातो आणि जोरजोरात बेल वाजवतो. अर्जुन म्हणतो की आलो. अर्जुनने दरवाजा उघडताच अनिश पटकीने आत घुसतो आणि त्याला खूप मोठ्या आवाजातच म्हणतो की काय प्रॉब्लेम आहे तुझा, हां काय तुला काय नक्की प्रूव्ह करायचं आहे? अर्जुन म्हणतो, काय झालं? अनिश म्हणतो, तू किती केअरिंग आहेस, मी कसा केअरलेस आहे. तू किती हुशार आहेस, मी कसा मूर्ख आहे. तू किती फुल ऑफ लाईफ आहेस आणि मी किती बोरिंग आहे, डल आहे, हेच ना. अर्जुन म्हणतो की 1 मिनटं, एक्झॅक्टली काय झालंय मला सांगशील का? अनिश रागातच म्हणतो की मुलांचे हट्ट का पुरवत असतोस तू, कशासाठी? अर्जुन म्हणतो की 1 मिनटं, मी त्यांचे हट्ट पुरवत नाहीये, मी त्यांना मदत करतोय. दोघांमध्ये ना खूप जास्त फरक आहे अनिश. अनिश म्हणतो की आम्ही मेलोय का? त्यांना जे हवं आहे ना ते आम्ही पुरवू शकतो. तुझी गरज नाहीये. कामाशिवाय भैरवीला भेटत असतोस तू. सतत बाबांना इम्प्रेस करायचा प्रयत्न करत असतो. लोक बाबांना वाटेल ते बोलतात, आमच्या घरावर नको ते आरोप करतात, तरीसुद्धा ते तुझी बाजू घेत असतात का? आय नो की मी तुझ्यासारखा नाही आहे, मला माहिती आहे ते. पण मी आधी असा नव्हतो, मी सुद्धा स्वतंत्र होतो. पण आता सिच्युएशन बदललेली आहे. लिव्ह लाईफ किंग साईज हे मला परवडत नाही. मी तुला याआधीसुद्धा सांगितलं होतं, तू जमेल तेवढं आमच्यापासून लांब राहा. आय ॲग्री की माझ्याकडे तुझ्या इतका पैसा नाही आहे, फ्रीडम नाही आहे, पण माझीसुद्धा काही व्हॅल्यू आहे की नाही? मानलं तुझ्याकडे सगळं आहे, पण तर अर्जुन त्याला अडवतच म्हणतो, नाही रे, माझ्याकडे सगळं काही नाही आहे. तुझा काहीतरी गैरसमज होतोय. माझ्याकडे सगळं नाही आहे. तुझ्याकडे ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत ना त्या माझ्याकडे नाही आहेत. जीवाला जीव देणारा बाप. माझे वडील खूप लहानपणीच गमावले मी अनिश. आता असं म्हटल्यावरती अनिश जरा शांत होतो. पुढे अर्जुन बोलायला लागतो की की त्यामुळे अवेळी मोठं व्हावं लागलं मला. काय असतं ना, जोपर्यंत आपल्यासोबत आपला बाप असतो ना अनिश, तोपर्यंत चुकायची मुभा असते. वाटेल ते झालं ना तरी आपल्याला सांभाळून घेणारा कोणीतरी आहे याची जाणीव असते आपल्याला. हे सगळं काही तुझ्याकडे आहे अनिश, हे सगळं आहे याची जाणीव तुला नाही आहे. पैसा, ॲटिट्यूड, मास, एनर्जी हे सगळं काही गमावलं ना तरी पुन्हा ते कमावता येतं. बाप एकदा गमावला ना तर परत तो कधी येत नसतो. बापच कशाला, अरे तुझ्याकडे अख्खी फॅमिली आहे. अरे किती गोड मुलं आहे तुझ्याकडे. भैरवीसुद्धा आहे. हो आहे, भैरवी तुझ्याकडे, तुझ्यासोबतच आहे. अनिश म्हणतो, मला नाही वाटत तसं. आता मला भैरवीबद्दल सुद्धा काही कॉन्फिडन्स राहिलेला नाही आहे. अर्जुन म्हणतो, तुझा हा गैरसमज होतोय. जरा जगाकडे उघड्या डोळ्यांनी बघ. का वेळ झाली आहे तुला, त्यामुळं सगळं जग तुला पिवळं दिसतंय. अनिश मोठ्यानेच म्हणतो की शट अप, शट अप. हे बघ, आत्ता मला काही एक बोलायचं नाही, काही एक ऐकायचं नाही. आय नो माझ्याकडे माझी फॅमिली आहे, तीसुद्धा सध्या तुझ्याच प्रेमात आहे.
अर्जुन, आय वॉर्न यू, आमच्यापासून लांब राहा आणि एक गोष्ट लक्षात ठेव, दुसऱ्यांच्या नात्यात आणि प्रेमात अडथळा आणणारा कधीही सुखी राहत नाही, कधीच नाही, असं म्हणत रागातच अनिश तिथून निघून जातो. त्यानंतर आता इकडे रात्र झालेली असते. अशोक मामा अनिशला विचारतात की भैरवी आली? अनिश म्हणतो की हो. अशोक मामा म्हणतात, तू नाही गेलास तिला आणायला? अनिश म्हणतो, मला माहिती नव्हतं ती कुठे गेली ती. तुम्ही झोपा, टेन्शन घेऊ नका. अशोक मामा म्हणतात, नाही झोपणार, बस इथे बस. अरे कित्येक दिवस तू कुणाशी नीट बोलत नाही आहेस, नीट वागत नाही आहेस, हे सर्व असताना मला कसं झोपायला येईल? तर अनिश म्हणतो, काय फरक पडतो बाबा, मी नाही बोललो तरी? तुमच्या आजूबाजूला आहेत ना बोलायला, सगळं शेअर करायला, मन मोकळं करायला. अशोक मामा म्हणतात, अरे मग तू कर ना हे सगळं, तुला कोणी बोललंय का नको करू म्हणून? अनिश म्हणतो, प्रत्येकाचा स्वभाव असतो बाबा, मी नाही आहे फार बोलणारा, बोलून सगळ्यांना इम्प्रेस करणारा, मनातल्या भावना व्यक्त करणारा, पण म्हणून काही माझ्या मनात काहीच नाही असं होत नाही ना. अशोक मामा म्हणतात, तू जर मनात काय आहेस ते जर सांगितलंच नाही समोरच्याला तर कसं कळणार आहे? हे बघ अनिश, पुरुषांना आपल्या भावना व्यक्त करण्यास कमीपणा वाटतो. आता तू हे तसंच करतोय. अनेक पुरुषांना आपल्या मनात काय चाललंय हे कधीच सांगता येत नाही. अनिश म्हणतो, बाकीच्यांबद्दल बोलू नका बाबा, तुम्ही सुद्धा कुठे काही सांगत होतात. तुम्हाला फक्त आम्ही चिडताना शिस्त म्हणजे शिस्त म्हणताना आणि आमच्या चुका दाखवतानाच पाहिलेलं आहे. अशोक मामा म्हणतात की बाळा, मी सुद्धा आयुष्य एकदाच जगलोय रे, आणि ते कसं जगायचं मी कुठून शिकून आलेलो नाही. आयुष्यात मी पण खूप चुका केल्या आहेत, त्यावर आता मी सुधारणा करतोय. ते म्हणतात ना, पुढच्याला ठेस आणि मागचा शहाणा, तसं यातून तू शहाणा हो, मी तुला सांगतोय. बोल, मोकळा हो, त्यातूनच नाती तयार होतात. माझ्या आयुष्यातला खूप मोठा काळ मी न बोलल्यामुळं इतरांपासून मी दूर राहिलोय. तू तसं करू नकोस. काय आहे ना, दोष तुमच्या दोघांचा नाही आहे, तुमच्या वयाचा आहे. त्यावरती मात करायला शिक, असं म्हणून अशोक मामा त्याला जरा समजावून सांगतात. मित्रांनो, बऱ्याचदा आपल्याला सुद्धा घरामध्ये मोठी माणसं काहीतरी सांगत असतात, पण त्यावेळेस आपण त्यांना असं म्हणतो की तुम्ही तरी दुसरं काय केलंय, तुम्ही तेच केलंय आणि आता आम्हाला हे करायला सांगताय का? पण त्या मोठ्या माणसांनी त्यातून काहीतरी शिकलेलं असतं, त्यातून त्यांना काहीतरी धडा मिळालेला असतो, म्हणूनच ते आपल्याला ती गोष्ट सांगत असतात. पण हा मात्र आपण विचार करत नाही. ही सिरियल पाहताना ना प्रत्येक वेळेस आपल्याला काहीतरी शिकवते, किंवा यातल्या अशा काही घडामोडी असतात ना की त्या आपल्या आयुष्याशी रिलेटेड असतात. तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला पाहूया पुढे काय होतं ते. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी राधाबाईंनी इराला आणि ईशानला मदत करत असतात. ईशान म्हणत असतो की किती स्केच काढायचे बाकी आहेत, कधी पूर्ण होणार आहेत हे? तर इरा म्हणत असते की मला म्हणी सुचत नाही. तर राधाबाईंनी इराला म्हणी लिहायला जरा मदत करत असतात. एक दोन म्हणी ह्या राधाबाईंनी सुद्धा इराला सांगतात. त्यानंतर इकडे आता सोसायटीच्या ऑफिसमध्ये संयमी येते आणि ती तरुणांना म्हणते की काका, आम्हाला 3 स्टॉल हवेत. तर तरुणे म्हणतात, कसले स्टॉल? आता हे शेवटच्या घटकेला सांगतेस तू, आता नाही जमणार. संयमी म्हणते, का? तरुणे म्हणतात, सगळे स्टॉल बुक झालेत बाळा. तर संयमी म्हणते की व्हॉट? देसाई म्हणतात की तुझा स्टॉल आता पुढच्या वर्षी. संयमी म्हणते, काका प्लीज, आम्हा तिघांना मिळून एक स्टॉल दिला ना तरी चालेल, हवं तर मी एक्स्ट्रा पैसे देते. देसाई म्हणतात, तरी स्टॉल मिळणार नाही, आता वराती मागून घोडे नाचवण्यात काय उपयोग आहे? संयमी म्हणते की म्हणजे? देसाई म्हणतात की म्हणजे खूप उशीर झालाय. हे बघ, तुझ्या आजोबांना मी स्टॉलसाठी आधी सांगितलं होतं, आता स्टॉल मिळणार नाही, सगळे स्टॉल संपलेलेत. संयमी म्हणते, काका प्लीज असं करू नका, इरा ईशान खूप एक्सायटेड आहेत, म्हणजे आम्ही घरी सगळ्यांनी खूप प्रिपरेशन सुरू केले, खूप दिवसापासून एफर्ट घेतोय. तोरणे म्हणतात की हे बघ संयमी, एफर्ट सगळ्यांनीच घेतलेले आहेत, पण आमच्याकडे आता स्टॉलच नाही, आम्ही तरी काय करू? संयमी म्हणते, काका प्लीज, हवं तर एक छोटासा कोपरा द्या, छोटीशी जागा द्या, चालेल आम्हाला. देसाई म्हणतात की संयमी, हे बघ, हॉलमध्ये तर जागा नाही आहे, आता फक्त हॉलच्या बाहेर जागा उरलेली आहे, पण पाऊस जर आला तर तुझ्या स्टॉलची वाट लागेल. म्हणजे बघ तुला काय करायचे ते, तू पैसे भर तुला भरायचे असतील तर, पण मी तुला सांगितलं नाही असं म्हणू नकोस. बघ, विचार कर आणि मग नंतर आम्हाला कळवते. त्यानंतर आता इकडे भैरवीच्या ऑफिसमध्ये भैरवी गायधनींना म्हणते की ती फाईल स्कॅन करून हेड ऑफिसला पाठवली का? आता हर्षा उठते आणि रागातच भैरवीला म्हणते, व्हॉट द हेल इज दिस? तू बॉस आहेस म्हणजे तुला कुणी काही बोलणार नाही असं वाटतं का तुला? साध्या साध्या गोष्टीसुद्धा तुला जमत नाहीत एरवी. भैरवी म्हणते, काय झालं, कशाबद्दल बोलतेस तू? हर्षा म्हणते की हे बघ, बजेटची ह्या हार्ड कॉपीवरती सही न करता तू हे मेन ऑफिसला पाठवणार होतीस, त्यांनी पुन्हा क्वेश्चन केलं असतं, आपली संपूर्ण टीम कॅपेबल नाही आहे अशी सगळ्यांनी शंका घेतली असती आपल्यावरती. कमॉन यार, एवढी महत्त्वाची गोष्ट तू कसं काय विसरू शकतेस? भैरवी म्हणते की हो हर्षा, मी गडबडीत होते, माझ्या डोक्यामध्ये दुसरे विचार होते. तर हर्षा म्हणते की व्हॉट, तुझ्या डोक्यामध्ये दुसरे विचार होते? अगं तू असं अनप्रोफेशनल कसं काय वागू शकतेस, असं एक्सक्यूज कसं काय देऊ शकतेस? एखादा महत्त्वाचा कागद अशी सही न करता वर कसं काय जाऊ शकतो? तर भैरवी आता हर्षाला जरा मोठ्या आवाजातच म्हणते की हर्षा प्लीज, फर्स्ट ऑफ ऑल माइंड युअर टोन प्लीज. दुसरी गोष्ट, हे सगळं कम्युनिकेशन मेलवरती झालेलं आहे आणि ही फक्त हार्ड कॉपी आहे.
ह्या हार्ड कॉपीवरती जर सही नाही केली तर आभाळ कोसळणार नाहीये. आय ॲक्सेप्ट की मी सही करायला हवी होती, पण म्हणून ही काही एवढी मोठी गोष्ट झाली नाहीये की तू सगळ्यांसमोर एवढ्या मोठ्या आवाजात माझी चूक मला दाखवून द्यावीस. आणि हो, माझ्या चुका शोधण्यात तुझा एवढा वेळ घालून झाला असेल तर आता प्लीज तू तुझ्या जागेवर जा आणि तुझं काम कर. पुढे ती आता भैरवी भोंजाळ्यांना म्हणते की भोंजाळे प्लीज माझ्यासाठी कॉफी आणून द्या. आता हे सगळं पाहून अशोक मामांना फार वाईट वाटतं. अशोक मामांना जाणवतं की घरातल्या ह्या त्रासामुळं भैरवीच्या कामावरती याचा परिणाम होतोय. त्यामुळं भैरवीचं लक्ष आता कामामध्ये लागत नाही येते. त्यानंतर आता इकडे घरी स्टॉल न मिळाल्यामुळं संयमी येते आणि रागातच तिची पर्स सापडते. राधाबाईंनी ते पाहतात आणि म्हणतात, काय झालं, काय एवढी चिडलीस तू? संयमी म्हणते, काही नाही. किशाभाऊ म्हणतात, आम्हाला नाही सांगायचं का? आम्ही मदत करू ना, आम्ही काही दुश्मन आहे का तुमचे? संयमी रागातच म्हणते, हे कसं ऐकू आलं हो तुम्हाला? असं म्हटल्यावरती आता राधाबाईंनी किशाभाऊंकडे जरा रागाने पाहायला लागतात. तितक्यात आता तिथे इरा ईशान येतात. इरा म्हणते, ताई काय झालं? संयमी म्हणते की आपल्याला स्टॉल मिळणार नाहीये, जागाच नाहीये. ईशान म्हणतो, अरे यार काय फालतूगिरी आहे ही. इरा म्हणते, मी आत्ताच बघून आले, खूप जागा आहे. ईशान म्हणतो, मी तर जागा पण सिलेक्ट केली होती, त्यांना सांगितलं होतं की ही जागा कोणाला द्यायची नाही. काय नॉनसेन्सगिरी आहे ही. तो यश तो बाहेरून वस्तू घेऊन येणार आहे विकत आणि तो इथे स्टॉल लावून तिथे विकणार आहे, त्याला पण स्टॉल मिळाला आहे. इरा म्हणते की हो ना, आणि साराने तर तिच्या कझन्सला पण बोलवलं आहे, तिला तर 2-2 स्टॉल मिळालेत. संयमी म्हणते, आम्हा तिघांना एक स्टॉल मागितला तर ते पण देत नाहीयेत, काय फालतूगिरी आहे. फन फेअर म्हणजे फन एक्सपिरियन्स असं वाटलं होतं मला, पण इथे तर सगळे प्रॉब्लेमच आहेत. इरा म्हणते, जाऊ दे, नको पार्टिसिपेट करायला. ईशान म्हणतो की नाही, मी पार्टिसिपेट करणार म्हणजे करणार. संयमी म्हणते, ईशान, अरे पण देसाई काका ऐकणार आहेत का आपलं? राधाबाईंनी म्हणतात की बट्ट्यांनो, मी तुम्हाला एक सुपर डुपर आयडिया देऊ का? तुमचे आजोबा आहेत ना, त्यांना सांगा, ते नक्कीच तुम्हाला मदत करतील. संयमी म्हणते की मी त्यांना फोन केला होता, ते फोन उचलत नाहीये. राधाबाईंनी म्हणतात, मग ऑफिसात जा आणि तिथे जाऊन सांगा. संयमी म्हणते, ते पण करू शकतो, पण नाही, नको, ऑफिस खूप लांब आहे, उगाचच त्यांना डिस्टर्ब नको करायला, नाहीतर ते आपल्यावरती ओरडतील. ईशान म्हणतो, चालेल, मला ओरडा मिळाला ना तर तो मी खाईल, पण मला पार्टिसिपेट करायचे, प्लीज ताई आपण जाऊयात ना. असं म्हणून हे दोघं जण रिक्वेस्ट करायला लागतात. त्यानंतर आता पुढे इरा अनिशला फोन करते आणि त्याला म्हणते की अनिश काका, आम्हाला फन फेअरसाठी तुझी मदत हवी आहे, प्लीज तू आत्ता घरी येशील का? अनिश म्हणतो, नाही जमणार गं, आत्ता मला खूप मोठं काम आलेलं आहे, त्याच्यामुळं मला आता सुट्टी घेता येणार नाही, त्यामुळं सॉरी, मी काही मदत करू शकणार नाही. आणि ऐक ना, माझ्यावर आत्ता सगळे घरातले नाराज आहेत, सगळे रागावलेत, प्लीज तू नको रागूस. तर यावरती इरा म्हणते, हो नाही रागवणार, असं म्हणत फोन कट करते. ईशान तिला विचारतो की काय झालं, काय म्हणाला अनिश काका? इरा म्हणते की त्याला नाही जमणार. ईशान म्हणतो, ठीक आहे, म्हणजे आता आपल्याला आजोबांचीच मदत घ्यावी लागणार. आणि आजचा हा भाग इथे संपतो. आता उद्याच्या भागात आपण असं पाहणार आहोत की आता ही तिघं मुलं अशोक मामांच्या ऑफिसमध्ये जातात. अशोक मामा म्हणतात, तुम्ही इकडे एवढ्या लांब आणि तुमचे चेहरे असे रडवलेले काय आहेत? संयमी सांगते की आम्हाला स्टॉल द्यायला कुणीही तयार नाहीये. त्यानंतर आता अशोक मामा सोसायटीच्या ऑफिसमध्ये येतात. तोरणे म्हणतात की माजगावकर, हे बघा, तुम्ही आम्हाला असा जाब विचारू शकत नाही. अशोक मामा मोठ्यानेच म्हणतात की मी जाब विचारणारच. देसाई म्हणतात की हे बघा माजगावकर, असं तुकडा पाडायची काही एक गरज नाहीये, आपण शांतपणे यावरती बोलूयात. अशोक मामा म्हणतात की नाही, मला या सोसायटीमध्ये माझ्या मुलांसाठी स्टॉल मिळालेच पाहिजेत, जोपर्यंत मिळणार नाहीत ना तोपर्यंत मी तू हलणार नाही, मी हे फन फेअर होऊनच देणार नाही. शिस्त म्हणजे शिस्त, पाहतोच कोण माझं वाकडं करतं ते. आता उद्याच्या भागात यांची भांडणं आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि काही करून अशोक मामा मात्र हे त्यांच्या नातवंडांना स्टॉल मिळूनच देणार. तर उद्याच्या भागात ते आपल्याला पाहायला मिळेल. उद्याचा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.